हॅलो, हां मी सानिका शेलर. मी जॉबसाठी रेझ्युमे पाठवलं होतं. काही ओपनिंग आहे का? ठीक आहे. सानिका, नाश्ता करून घे. शुभते काय केलं ते पोहे? अरे देवा, सगळे पोहे सांडले. श्रावणी, अगं अजून तू नाश्ताच केला नाही का? आता काय खाणार तू? का उपाशीच राहणार आज? हा शुभते, काय मिळालं असं करून? मजनी काय म्हणजे आम्ही मुद्दाम केला असं म्हणायचंय काय तुला? भाई, आम्ही कशाला? हो, मुद्दामच केलं तुम्ही. शुभते, का वागतो अशा माझ्याशी नेहमी? घरात भांडण उकरून काढायला आणि मला त्रास द्यायला. रोज रोज काहीतरी नवीन सुरू असतं तुमचं. श्रावणी, काय 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 बोललीस? खरं तेच बोलते मी. का नेहमी मला त्रास द्यायचं नवीन कारण शोधत असता तुम्ही? ए श्रावणी, उगा कसले पण आरोप करायचे नाही काय आमच्यावर. आम्ही सांगालोय, आम्ही मोठी नणंद आहे तुझे. आमच्याशी नीट बोलायचं आणि बोलताना जरा विचार करून बोलायचं. तुम्ही सुद्धा माझ्याशी बोलताना जरा विचार करूनच बोलत जा. मग का धक्का दिला मला? काय मिळालं जेवण खाली सांडून? आम्ही काय मुद्दाम धक्का दिला का? बघ साने कशी बोलाली. शोभाताई, का उगाच वाद घालते? एकतर तुझी चूक आहे. तू श्रावणीला मुद्दाम धक्का दिला हे मी स्वतः पाहिले. सानू, अगं आमची सख्खी बहीण आहेस ना तू, आणि या काल आलेल्या पोरीची तिची बाजू घेते? मी काय कोणाची बाजू नाही घेते. जे खरं आहे ते बोलते. खरं आहे ते बोलते. ही पोरगी आम्हाला एवढं काय काय बोलाली, एवढा उद्धटपणा बोलाली, एवढा वरच्या आवाजात बोलते. ते नाही दिसलं तुला? ते खरं नाही काय? काय चुकीचं बोलली ती? चूक तुझीच होती. हो बाई, आमची चूक होती. आम्हाला वाटलं आमची सख्खी बहीण आहे, आमची बाजू घेईल. पण आत्ता कळलं आम्हासनी, या श्रावणीनी बरोबर गोड बोलून 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 तुला पण तिच्या बाजूने करून घेतलंय ना. चांगलंय, चालू दे तुमचं. आईला येऊ दे फक्त. मग बघ बघ तुला कशी वटणीवर आणतो आम्ही. श्रावणी पोहे बनवतायत.